बघा, ए हा बीच्या दुप्पट वेगाने काम करतो. जर बी हा 50 दिवसात काम पूर्ण करत असेल तर ए आणि बी मिळून ते काम किती दिवसात संपवतील असा प्रश्न विचारला. लेकरांनो, इथं ए आणि बी यांची नावं. गणित म्हणते ए हा बीच्या दुप्पट वेगाने काम करतो आणि बीची कार्यक्षमता दर्शवली. बी हा ते काम 50 दिवसात पूर्ण करतो आणि याची कॅपॅसिटी कशी आहे बीच्या तुलनेत, तर ए हा बीच्या दुप्पट वेगाने काम करतो. दुप्पट वेगानं म्हणजे याला जर समजा 50 दिवस लागत असतील तरी तुम्हा सगळ्यांच्या सहज लक्षात येण्याजोगी गोष्ट आहे की ए जर बीच्या दुप्पट वेगाने काम करतो तर अर्थात एला किती दिवस लागणार हो? 25 दिवस लागणार. दुप्पट वेगाने ए काम करतो म्हणजे याला जेवढे दिवस लागतात त्याच्या निमपट दिवस याला लागतील, म्हणजे झालं दुप्पट वेग. इथं ही त्या पॉवरची गुणाकार व्यस्तता लक्षात घ्या. मग आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जर एचं काम दर्शवलं म्हणजे पॉवर कार्यक्षमता 25 दिवसात करतो हे काम, बी ते काम 50 दिवसात करतो. दोघांची कार्यक्षमता जर का दर्शवली तर अशा धर्तीचे प्रश्न सोडवण्यासाठीचं एक सूत्र आहे लेकरांनो. दर्शवल्या कार्यक्षमतेचा गुणाकार अंशस्थानी आणि छेदस्थानी असते कार्यक्षमतेची दोघांच्या बेरीज. म्हणजे 25 गुणिला 50 आणि छेदस्थानी 25 अधिक 50. 25 गुणिला 50 अंशस्थानी असेच राहू द्या, छेदस्थानी बेरीज करा 75. 25 त्रि 75. आता 50 आणि छेदस्थानी 3 उरले. हा भाग 50 छेदस्थानी 3 म्हणजे 16 कसा जाईल तर 16.2/3. 16 48 आणि 2 50/3. याला जर हा हे पूर्णांक युक्त अपूर्णांक याला जर अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरित केलं तर 16.2/3 दिवस हे तुमच्या या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. याला जर भाग दिला तर कसा जातो 16.2/3 दिवस. हे लेकरांनो तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. तर ए आणि बी मिळून ते काम किती दिवसात संपवतील? 16.2/3 दिवसात. ओके. काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते.